मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर होणाऱ्या सरकारी खर्चावरून विरोधक आता सरकारवर टीका करतायत, तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी गुलाबराव पाटील आणि काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांनी केलेली वक्तव्य चांगली चर्चेत आली आहे। पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट। लाडक्या बहिणींकडे डायरेक्ट माल जात असल्यामुळे मतांचा मालही तसाच येणार असल्याचं वक्तव्य करून मंत्री गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा वाद ओढवून घेतलाय। तर दुसरीकडे काँग्रेसच्या सत्यजित तांबेंनी लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण पडत असून योजना बंद करणाऱ्या पक्षाला पाठिंबा असेल असं वक्तव्य केलंय। आपण जे बोललात की लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये लोक बोलतायत, तर बोलू द्या ना लोकांना। माझ्या एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये माहिती आहे की 1200 कोटी रुपये येणार आहे दरवर्षी। कुठे जाणार आहे? व्यापाऱ्यांकडेच जाणार आहे। ते कसं आहे, ते आता ज्यांना जमलं नाही त्यांना हे बोलायला जमते, बाकी काही करण्याची गरज नाही। आणि या लाडक्या बहिणी एवढ्या हुशार आहे की यांच्याकडे डायरेक्ट जातोय माल, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका। मतांचाही माल तसाच येणार आहे, आलं का लक्षात? इथे काय राजकारण करायला मी बोलायला उभा राहिलो नाही, पण हे पैसे हे जे जात आहे ते उद्योजकांच्याच खिशात जात आहे। तुमचं म्हणणं एकदम रास्त आहे। स्वतः मात्र मालामाल झाले आहेत 50-50 कोटी घेऊन। बहिणींचं मला माहीत नाही। 1,500 रुपये लाडकी बहीण झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी संजय राऊत साहेबांनी सांगितलं की आम्ही 3,000 रुपये करू। आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही पण 3,000 रुपये करू। म्हणजे आपण जर पाहिलं तर कुठलाच राजकीय पक्ष हा या भूमिकेच्या विरोधात नाही आहे की हे सगळं बंद झालं पाहिजे। कुठल्याही राजकीय पक्षांनी जाहीर करावं की आम्ही हे बंद करू, माझा त्यांना पाठिंबा राहील। हे सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले आहेत। ते म्हणतात लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, सगळ्या योजना बंद करून टाका। ते म्हणतात या योजना म्हणजे पैशाचा अपव्यय आहे। हे कोण आहेत? हायकोर्टमध्ये गेले आहेत अनिल वडपल्लीवार। अनिल वडपल्लीवार कोण आहेत? काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि सुनील केदार यांचे निवडणूक प्रमुख हे आपल्या योजनेच्या विरुद्ध हायकोर्टात गेले आहे। पण काळजी करू नका, योजना बंद करू देणार नाहीत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रम खर्चावरून विरोधकांनी केलेला आरोप चर्चेत आहे। तर दुसरीकडे गायिका आशा भोसलेंनी लाडकी बहीण योजनेचं केलेलं कौतुक महायुती समर्थकांकडून व्हायरल केलं जात आहे। अंगणवाडी सेविकांना 50 महिला घेऊन या, आशा सेविकांना 50 महिला घेऊन या। आता मला निरोप आला हिंगोलीहून 5,000 महिला तिथले अब्दुल सत्तार घेऊन निघाले सकाळी 6 वाजता। महिला बालकल्याण विकासाच्या लोकांना पैसे द्यायला सांगितले त्याचे। हे सगळं करून खटाटोप करून महिला जमा करण्याचा प्रयत्न आहे, कारण लोकांना या सगळ्या लोकांचं बिलकुल वीट आलेलं आहे। आज आशा सेविकांना अंगणवाडी सेविका कोणत्या कामासाठी नेमलेले असतात? तुम्ही कोणतं काम त्यांना सांगताय? लाडक्या बहिणींना जे 1,500 रुपये तुम्ही दिलेले आहेत त्यांची व्यथा आणि त्यांची खुशी ही माझ्याशिवाय आणि कोणाला कळणार नाही। हे जर काम 47 साली कुणी केलं असतं, 1,500 रुपये मिळाले असते, तर मी 2 वेळेला जेवले असते। सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं। ज्या स्त्रिया श्रमशक्तीचा भाग आहेत त्या स्त्रियांना सुद्धा तेवढे चरितार्थ एवढे पैसे पुरेसे मिळत नाही, म्हणून आत्मविश्वास वाढावा म्हणून टाकलेलं त्यांनी हे पाऊल आहे। ही भीक नाही आहे, ही दया नाही आहे, ही केवळ निवडणुकीसाठी दिलेली लाच असण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही आहे। तर महिला सक्षमीकरण, आर्थिक सक्षमीकरण, सामाजिक सक्षमीकरण या सगळ्यासाठी म्हणून सरकारने स्वतःची राजकीय इच्छाशक्ती जी आहे ती महिलांच्या समोर दिलेली आहे। माल, गाल, हाल याच्याशिवाय ज्यांना शब्दच सुचत नाहीत, कारण मध्ये पण ते गालावर घसरले होते। त्यामुळे माल गाल याच्यातच जे अडकलेले लोक आहेत अशा लोकांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही। त्यांनी फार फार तर आपण बालंबाल कसे वाचू शकू या निवडणुकीत याचा प्रयत्न करावा। महायुती असो वा महाविकास आघाडी, निवडणुकीच्या तोंडावर महिलांची मतं आपल्याला मिळावीत यासाठी प्रत्येक पक्ष आघाडीवर आहे। मात्र त्याच योजनेवरून नेते करत असलेल्या वक्तव्यांवरून वादही जोरदार रंगतोय। माननीय DYSP साहेब आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, महिलांना बसू द्या। पोलीस अधिकारी या मधल्या ह्याच्यात माझ्या महिलांना तिथं बसायला जागा नाही, तिथं बसू द्या। बाकीच्या बाजूला तिथं बाजूला कुठे एकच वादा,
एकच वादा, एकच वादा. पोलीस बँड वाले जरा इकडे या ना. अरे पोलीस बँड इकडे घ्या ना जरा तुमचा. काय भाई पोलीस वाले कोणी कोणाला ऐकायला तयार नाही. अशी पोलीस असली तर नाही जमणार. तिथून तुमचा एक काढा आणि इथून बहिणी येऊ द्या डायरेक्ट. अरे ओ पोलीस वाले साहेब, तिकडे इतका त्या बहिणीला परेशान करण्याच्या ऐवजी 1 किलोमीटर चक्कर मारून लावू लागले. सरळ जागा आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.